नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ इथं महसूल विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी आणि त्यांच्या टीमनं वीर योद्ध्यांच्या स्मृतीवर आधारित माईम ॲक्टिव्हिटी सादर केली. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी, महात्मा गांधींचं देशसेवा योगदान आणि युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची कथा सर्जनशील पद्धतीनं सादर करण्यात आली. नागरिकांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी या माईम ॲक्टिव्हिटीला 3रं पारितोषिक मिळालं, ज्यामुळे संघटनेच्या प्रतिभावान कलाकारांचं कौतुक झालं. लाखादूर तालुक्यातील भागडी ग्रामपंचायत कार्यालयात 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना विविध सरकारी सेवा आणि सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये प्रलंबित फेरफार, 7/12च्या चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीसह 7/12 आणि 8 उतार्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, ई मोजणी अर्ज, PM किसान नोंदणी, भूसंपादन आणि अकृषिक परवानगी संदर्भातील कमी जास्ती पत्रकं तयार करणं यांसारख्या सेवांचा समावेश आहे. लाखादूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिर आपण हे राबवत आहोत. त्याची प्रचार प्रसिद्धी पण झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. याच्या अगोदर आपले 2 कॅम्प झाले आहेत, एक विरली बुद्रुक मंडळामध्ये आणि दुसरा कॅम्प झाला आपला 12वा मंडळामध्ये. आता 3रा जो कॅम्प आहे एप्रिल महिन्याचा, तो या एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे आपल्या शुक्रवारी भागडी मंडळामध्ये आपण तो राबवण्यात येणार आहे. त्या मंडळामध्ये आपण दाखल्यांचं वाटप, तसेच आपलं संजय गांधी योजनेचे जे मंजुरी आदेश आहेत ते, पानंद रस्त्यांचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश, त्याच्यानंतर सनद वाटप, तसेच माननीय महसूल मंत्री महोदयांनी ज्या सुधारणा आणलेल्या आहेत येत्या काही महिन्यांमध्ये, त्या सर्व त्या अनुषंगाने आपण जे वाटप करणार आहोत ते सर्व वाटप करणार आहोत. त्या ठिकाणी अजून त्या व्यतिरिक्तही आपण लोकांचे फॉर्म भरून घेणे किंवा इतर डिपार्टमेंटचेही त्या ठिकाणी लोक असणार आहेत. लोकांना इतर ठिकाणी न जाण्याची गरज पडता सगळ्या त्यांना एकाच ठिकाणी भेटेल या प्रकारचं नियोजन आपण भागडी मंडळामध्ये करतो आहे. आणि येत्या 10 तारखेला आपल्याकडे भागडी मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर, तर हे आपण भागडी मंडळामध्ये 10 तारखेला राबवत आहोत. तरी सर्व जनतेने त्या पूर्ण शिबिरामध्ये जाऊन आपल्या समस्या सोडून घ्याव्यात असं मी पूर्ण जनतेला आवाहन करतो. वाशिम तालुक्यातील वाई येथील पुंजाजी यादव आसोले यांचं 8 एप्रिल रोजी सकाळी निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून आसोले कुटुंबातील आधारस्तंभ, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि समाजकार्याची विशेष आवड असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं संपूर्ण आसोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि असं असतानाही कुटुंबियांनी अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी निर्णय घेत मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. श्री देशमुख यांच्याकडे ही इच्छा नोंदवल्यानंतर तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील वैद्यकीय पथकानं कार्यवाही केली. आसोले यांचे नेत्र सुरक्षितरित्या काढून ते त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं पाठवण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 7 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नर्मदा सोल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड, काळूराम फूड प्रोजेक्ट तसंच पतंजली फूड प्रोडक्ट या औद्योगिक युनिट्सना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा, कच्चा माल साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वितरण यासह गुणवत्ता नियंत्रणासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. तसंच कामगारांसाठी उपलब्ध सुविधा, सुरक्षितता, उपाययोजना, कार्यस्थळी स्वच्छता आणि आरोग्य संरक्षण याचीही पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आणि ITI प्रशिक्षणार्थींना औद्योगिक प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी उद्योगांमध्ये अप्रेंटिसशिपच्या संधी वाढवण्याचं आवाहन केलंय. विद्यार्थ्यांना शिफ्टनिहाय औद्योगिक युनिट्समध्ये प्रत्यक्ष कामकाजाची ओळख करून देऊन त्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याचंही मार्गदर्शन त्यांनी दिलं.
जांभूळवाडी फाट्यावर कत्तलीसाठी जनावरं घेऊन जाणाऱ्या पिकअपच्या अपघातात सुमारे 5 ते 6 गायींना धोका निर्माण झाला। या प्रसंगात स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत गायींना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवलेत। अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजून एक पिकअप या ठिकाणाहून गायी घेऊन पळून गेलेत। अपघातातून गायी वाचल्यामुळे स्थानिकांची मनस्थिती समाधानकारक असल्याचं समजते। या घटनेतून नागरिकांच्या तत्परतेचा आणि प्राण्यांप्रती संवेदनशीलतेचा आदर्श दिसून आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात झाली। समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीनं 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर दीपक कदम, डॉक्टर आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख यांच्या हस्ते नांदेड येथील समाज कल्याण कार्यालयात पार पडलं। या उपक्रमाद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे। सामाजिक समता, बंधुता आणि न्याय याबाबत जनजागृती करण्यासाठी सप्ताह दरम्यान जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये मार्गदर्शन शिबिर, जनजागृती उपक्रम तसंच विविध सामाजिक विषयांवरील कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। हा कार्यक्रम समाजातील सर्व स्तरांमध्ये समता आणि समन्वय वाढवण्याचा उपक्रम म्हणून महत्त्वपूर्ण ठरतोय। जय भीम। मी शिवानंद मेंढगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आपण नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय आमचे सचिव महोदय सन्माननीय हर्षदीप कांबळे सर, तसेच माननीय आयुक्त दीपा मुंडे मॅडम, तसेच आमचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय देवसरकर साहेब आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 8 एप्रिल रोजी आपल्या आंबेडकर मिशनचे सन्माननीय दीपक कदम सर यांच्या हस्ते उद्घाटन आपण या समता सप्ताहाचं केलेलं आहे। या समता सप्ताहामध्ये 8 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन समाज कल्याणच्या वतीने आपण करणार आहोत। आपले समाज कल्याणचे हॉस्टेल्स, निवासी शाळा तसेच विविध महाविद्यालय आणि जिल्ह्यातील शाळा या ठिकाणी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धेच्या माध्यमातून महामानवांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत। तसेच समाज कल्याणच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात, त्या योजनेची प्रचार प्रसिद्धी या सप्ताहाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तळागाळातील आमचा लाभार्थी तो सक्षम झाला पाहिजे, तसेच त्याच्यापर्यंत सर्व योजना पोहोचल्या पाहिजे आणि त्याची जीवन उन्नती झाली पाहिजे, त्या पाठीमागचा हा उद्देश आहे। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावेत। तसेच 14 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आपण समता दिंडीचं आयोजन केलेलं आहे। या समता दिंडीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि जयंती, महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय महानगरपालिका शाळेत शिकणारा छोटासा गायक दानिश सध्या चर्चेचा विषय ठरलाय। आपल्या सुमधुर आणि भावपूर्ण आवाजानं त्यानं सोशल मीडियावर 50 लाखाहून अधिक प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय। शाळेच्या एका कार्यक्रमात दानिशनं स्वतःच्या आवडीचं गाणं सादर केलं आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। त्याच्या या कलागुणांना दखल घेत महानगरपालिका आयुक्त, सभापती आणि इतर राजकीय नेत्यांनी त्याचं कौतुक केलंय। दानिश आपल्या मित्रांमध्ये आज रॉकस्टार म्हणून ओळखला जातोय। देशभरातून येणाऱ्या प्रतिसादामुळे त्याच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास महापालिका शाळांमधील विद्यार्थीही मोठी कामगिरी करू शकतात, याचं दानिश उत्तम उदाहरण ठरलंय। दिल के रकीब संग मेरे ओ दिल पे चलाई चोरिया, ओ दिल पे चलाई चोरिया, तुझको तरसना आया, न देखी मेरी मजबूरिया, न देखी मेरी मजबूरिया। घर चला है मेरा, क्या बिगड़ा तेरा, तुझे तो तेरा प्यार मिल गया, वो मुबारक तुझे जरा कर मुझे, तुझे तो तेरा प्यार मिल गया। तूने दिल के रखी वो संग मेरे, ओ दिल पे चलाई चोरिया, ओ दिल पे चलाई चोरिया। अंदर असल में इसको गाने का शौक था और इसके पीछे सोनार सर की बहुत मेहनत है। यानी हम चाहते कि जैसे सोनार सर ने जितनी मेहनत करी उतनी शायद ही कोई कर सकता था। सोनार सर की इसमें बहुत मेहनत है। यानी हम
हमको लगता था वो गाना गा रहा बोल के, पर हमको ये नहीं लगता था कि वो इतना पॉपुलर हो जाएगा। पर सोनार सर ने हमको उसके ऊपर टेक दे के, यानी हमको तो उसके ऊपर उभारा, और उसके ऊपर दानिश का भी उसमें कॉन्फिडेंस बढ़ा। और उसके बाद में बहुत सी उसके ऊपर भी मेहनत है, जैसे श्रीकांत सर ने उसके अंदर बहुत सी मेहनत करी, और जैसा सोनार सर के उसके अंदर लगभग मेहनत है, उसके टीचरों की मेहनत है, और टीचरों ने भी उसके अंदर बहुत हौसला दिए, यानी उसके पीछे स्कूल का बहुत बड़ा हात आहे। एकीकडे पाहिलं तर प्रत्येक पालकांचं उद्देश असतो की माझ्या मुलाला चांगलं शिकावं, चांगल्या पोस्टवर जावं किंवा चांगल्या नोकरी लागावं. हा ज्यावेळेस समजा असा सराव करत होता किंवा गाणं गायत होता त्यावेळेस आपल्याला काय वाटायचं? ऐसा कुछ नहीं सर, जैसा अपनी गरीबी के हिसाब से हमने सरकारी स्कूल में डाले थे, और ऐसा जब सोनार सर का लेक्चर देखे, जैसा हमने सोनार सर के जैसे बातचीत करे, और हमको जैसा स्कूल का टैलेंट लगा, जैसा सोनार सर के स्कूल में जैसा ट्रफ है और बाकी का हर चीज़ है, जैसा अंदर लैब है, हर चीज़ है इसके अंदर। और नहीं, अभी जो है वो गा रहा तो ऐसा लगता था कि आपको इतना फेमस हो जाएगा बोल के? नहीं ना सर, मुझे नहीं लगता था इतना फेमस होगा। जब घर में भी है ना, वो उसकी छोटी बहन को गाना गा के झोला देता था, तो हमको लगता था कि ये ऐसे कर रहा कुछ तो भी, यानी हमको नहीं लगता था कि इतना पॉपुलर हो जाएगा, इतना बड़ा हो जाएगा। जब सोनार सर ने हमारे को सपोर्ट करा, तो जब मेरे को लगा कि नहीं, शायद कुछ बन सकता, कुछ कर सकता हो। आपके घर पे जो है तो मनपा आयुक्त आए थे जी, क्या कैसा लगा था आपको? बहुत अच्छा लगा था, बहुत यानी खुशी हुई थी मेरे को कि हाँ, इतने बड़े कमिश्नर साहब मेरे घर पर आए बोल के, और मुझे बहुत खुशी हुई थी कि कमिश्नर साहब मेरे पास में आए थे। मैं कमिश्नर साहब का बहुत शुक्रिया अदा करूंगा कि कमिश्नर साहब ने मेरे बच्चों को सपोर्ट करे। शायद ही कोई करता होगा, पर जय श्रीकांत सर ने मेरे बच्चे को, दानिश को बहुत सपोर्ट करे। मुझे लगता है कि श्रीकांत सर का मैं आभारी रहूँगा, बहुत धन्यवाद करता हूँ श्रीकांत सर को मैं। यही घर में बैठ के उसने जो गाना गाया था सर के साथ में, उनके सर पे भी मारा था, तो वो टाइम में आपको कैसा लगा? मेरे को तो डर ही लग रहा था, जैसा कि श्रीकांत सर जैसा उसको बाद में डांटी गए, पर श्रीकांत सर का जब चेहरा देखा मैंने, तो मुझे ये लगा कि श्रीकांत सर बच्चों से बहुत प्यार करते, जैसा एंडली, यानी ऐसा लगता है कि नहीं कि मेरा बच्चा है, बल्कि मेरे को तो ऐसा लग रहा था कि वो श्रीकांत सर का बहुत ही क्लोज यानी फ्रेंडली है। मेरे को नहीं लगा था कि ऐसा मेरा बच्चा है, यानी घर के जैसा वो लग रहा था मेरे को। जस्ट सर पे मारा था ना, जब सर ने हंसे थे, तो मेरे को लग रहा था कि जैसा सर उसको लाइक कर रहे हैं, बहुत यानी बहुत पसंद कर रहे हैं उसको, वो चीज के ऊपर। अभी इतना बड़ा शहर है, शहर के जो अधिकारी, बड़े अधिकारी थे, आपके घर पे आए, तो उस वक्त क्या बातचीत होगी आपकी? ये जैसा आपका जो बेटा है इतना अच्छा गाना गा रहा है, कुछ बोले क्या? नहीं, अब मुझे तो यही बोलना है, जैसा कि जो भी गाता है सर वो, और इसके अंदर जैसे सोनार सर के हाथ में, जैसे सोनार सर उसको बहुत आगे तक लेके जाएंगे। मेरे को ये वो क्या बोलते हैं, ये मेरे को आशा है कि सोनार सर के अंदर, इसके अंदर बहुत बड़ा जैसा रोल है, सोनार सर उसको बहुत आगे लेके जाएंगे, और मेरे को भी ये लगता है कि मेरा बच्चा आखिर तक वहीं पढ़ेगा जैसा स्कूल में। दानिश के लिए जैसा वो जिस तरह से वायरल हो रहा है, हमें बहुत खुशी हो रही है। उनको सपोर्ट स्कूल वाले, सोनार सर, टाइगर सर, कि तेजस्वी मैम, रश्मि मैम, सबका सपोर्ट बहुत ज़्यादा मिला है। हमें उम्मीद नहीं थी कि वो ऐसा इतना आगे बढ़ जाएगा। उनकी छोटी बहन है, हम कामों में बिजी रहते थे, और उनको सुलाने के लिए दानिश को आवाज़ दी, दानिश बहन को सुलाओ, तो वो गाने गाते गाते सुलाती थी उन्हें। तो हमें ये भी नहीं पता था क्या इतना वायरल हो जाएगा हमारा बच्चा। अल्लाह का शुक्र है, बहुत आगे जा रहा है हमारा, अल्लाह का लाख लाख शुक्र। अभी जो उसकी पहचान बन चुकी है, सब लोग उसके नाम से आप लोगों को जाने हुए, कैसा महसूस कर रहे हैं? बहुत खुशी हो रही है हमें, बच्चा बहुत नाम रोशन कर रहा है, बहुत खुशी हो रही है। आपका नाम? फिरदौस बेगम। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं 3ऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 3 ते 4 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस। ही बातमी नका घेऊ, ही बातमी मी केली आहे सकाळी। सर, यापूर्वीच आपण विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर अशा प्रकारचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण सगळ्या शाळांना दिलेले आहेत। त्या लोणी गवळी शाळेमध्ये जी घटना घडल्याचं ऐकवत आहे किंवा आपण ऐकतोय ती अत्यंत निंदनीय आहे, आणि या घटनेच्या संदर्भामध्ये मी आताच तिथल्या गटविकास अधिकाऱ्यांची समक्ष बोललो आहे, आणि त्यांना तात्काळ त्याचा अहवाल घेऊन त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच आम्ही दिलेले आहेत।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेल्या कुणबी दाखल्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलंय। या संदर्भात ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी वकीलपत्र दाखल केलंय। प्रिया शिंदे यांनी सादर केलेला जात दाखला हा वैध नसून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे तो मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। माध्यमांशी बोलताना दत्तात्रय घोडके यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दीप कुमार मगर आणि संतोष साळुंखे या दोन तक्रारदाराच्या वतीनं सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या प्रिया महेश शिंदे आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जातीचं प्रमाणपत्र जे कुणबीचं काढलेलं आहे ती तक्रार त्यांनी दाखल केलेली होती। त्याच्यामध्ये मी आज माझं वकीलपत्र दाखल केलेलं आहे। कोणाच्या माध्यमातून हे वकीलपत्र दाखल करण्यात येत आहे आणि नेमकं कोणाच्या संदर्भात हे वकीलपत्र दाखल करण्यात आलं आहे, काय तुमचा आरोप आहे नेमका? दीप मगर आणि संतोष साळुंखे या दोघांच्या वतीनं वकीलपत्र दाखल केले, त्यांनी तक्रार दाखल केली। तक्रारच्या अनुषंगाने विचारात घेतलं तर त्यांनी जी कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची ती तक्रार आहे। तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले, दिलेली वंशावळ, दाखल केलेली कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार। यामध्ये तक्रार नेमकी कुणावर आहे, कोणाची वंशावळ काढायचा प्रयत्न चाललाय आणि नेमकं काय घटना आहे? याच्यामध्ये तक्रार जी आहे ती जिल्हा परिषदेला नुकत्याच झालेल्या ज्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ती तक्रार दाखल केलेली आहे। जात पडताळणी समितीला दाखल काय असतं याच्यामध्ये प्रांत यांनी त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं। त्यांनी विभागीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी प्रस्ताव जे प्रमाणपत्र दिलेलं होतं त्यांना जातीचं ते व्हॅलिड करून घेण्यासाठी म्हणजे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल केलं आणि जिल्हा परिषद साताराचे अध्यक्षपद जे मागासवर्गीय नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी जे राखीव होतं ती निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी लढवलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं। त्यांना वैधता प्रमाणपत्र मुदतीत त्या ठिकाणी दाखल करणं ही त्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं वैधता करून घेण्याच्या संदर्भामध्ये ते अर्ज दाखल केले। ते जातीचं प्रमाणपत्र जे प्रांत सातारा यांनी दिलेलं आहे ते त्यांना देण्यात येऊ नये आमचंही म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं। आमची त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं तक्रार आहे, तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही काही कागदोपत्री पुरावा देखील त्या ठिकाणी दाखल करू अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे। आता काय होईल, जात प्रमाणपत्र समिती जी आहे सातारा त्याला त्या ठिकाणी आमचं जे ऑब्जेक्शन आहे ते विचारात घ्यावं लागेल। ते विचारात घेऊन त्या ठिकाणी सुनावणी ठेवावी लागेल। आम्ही त्या ठिकाणी काही पुरावा दाखल करू, त्या अनुषंगाने काही आम्ही कायद्याच्या बाजू त्या ठिकाणी मांडू आणि मगच ते दिलेलं प्रमाणपत्र वैध करायचं का नाही यावरती निर्णय त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीला घेता येईल। आम्हाला सुनावणी देणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे। आजच्या आताचं जे प्रमाणपत्र त्यांनी जोडलंय प्रिया शिंदेंनी ते चुकीचं जोडलंय, बोगस जोडलंय असा आरोप होतोय। अशीच तक्रार त्या ठिकाणी देण्यात आली आहे। दिलेलं जे प्रमाणपत्र जे दिलेलं आहे ते प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने काढण्यात अशी तक्रार आहे। आता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तो न्यायप्रविष्ट विषय आहे। आम्ही काही पुराव्याच्या मांडू, आमच्या आशिलाच्या वतीनं त्या ठिकाणी मांडू आणि ते त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडतील आणि त्याच्यावरचा जो निर्णय आहे तो निर्णय त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती घेईल आणि अकॉर्डिंगली त्या ठिकाणी मॅटर पुढे जाईल। प्रिया शिंदेची वंशावळ जी आहे ती चुकीची आहे का, नेमकं त्यात काय गोंधळ झालाय काय सांगा? त्याच अनुषंगानं आम्ही त्याच्यावरती आता एवढं डिटेल या ठिकाणी न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे डिटेल बोलता येणार नाही, परंतु पुढच्या तारखेला ज्या वेळेला त्याच्यामध्ये सुनावणी होईल निश्चितपणानं त्या अनुषंगानं आता जात प्रमाणपत्र काढत असताना त्यांनी प्रांत सातारा यांच्याकडे कोणती कोणती कागदपत्र जमा केलेली ती कागदपत्र ज्या वेळेला हातामध्ये येतील त्यावेळेला त्याचे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करण्यात येईल। आजच्या घडीला आम्ही त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रासोबत त्यांनी जे कागदपत्र दाखल केलेले आहेत त्याचा आधार घेऊन वेगवेगळ्या कार्यालयातून त्या ठिकाणी माहिती काढून घेऊन हे तक्रार दाखल केली। यावर आपण उच्च न्यायालयात जाणार आहात का? फक्त जात पडताळणी समितीचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी उच्च न्यायालयात जाता येत नाही, परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जी आहे जिल्ह्याची त्यांना ही तक्रार निश्चित करण्यासाठी एक ठराविक वेळ दिलेला आहे। त्या ठराविक वेळेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सुनावणी घेणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे। आक्षेपकर्त्याचा आक्षेप ऐकणं, ज्यांनी जर कोणाची कंप्लेंट असेल तर ती ऐकणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे। त्याच्यावरती निर्णय घेणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे आणि त्यांनी जर मुदतीत त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रस्ताव विचारात न घेता जर निकाल न लावण्याच्या दृष्टिकोनातून सुनावणी नाही घेतली तर आम्ही निश्चितपणाने या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी
एक याचिका करू, ज्या अनुषंगाने आम्ही डायरेक्शनचं एक रीट त्या ठिकाणी करू की बाबा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याच्यामध्ये लवकरात लवकर काय असो तो गुणवत्तेवर निर्णय घ्या, चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा. परंतु ते प्रकरण त्या ठिकाणी जास्त काळ प्रलंबित राहू नये या दृष्टिकोनातून निश्चित गरज पडली तर आम्ही जाऊ. परंतु आजच्या घडीला आज सेकंड टाइम तक्रार त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये आज मी माझं वकीलपत्र दाखल 31 तारखेला ह्याच्या अगोदर एक तक्रार दाखल केलेली होती ती. आज ती त्या ठिकाणी इव्हॉल्व करून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आता 31 तारखेला दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला बघूयात त्यांच्याकडे न्याय प्रकरण आहे, त्याच्या ठिकाणी सुनावणी होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये योग्य त्या ठिकाणी. तुमच्याकडे नेमके डॉक्युमेंट्स कोणते आहेत की तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय? नेमकं काय तुमच्याकडे पुरावा आहे की ते जे तुम्ही जात पडताळणी त्यांची करताय ते अवैध आहे त्यांच्याकडनं? दिलेलं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र कायद्याच्या सचोटीला एकरूप राहून दिलंय का नाही याची पडताळणी करण्यासाठी समिती त्या ठिकाणी, आणि त्या अनुषंगाने आपण समिती पुढे बाजू मांडतो. थोडं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं ज्या वेळेला खालची फाईल त्या ठिकाणी प्रांत विभागातली आम्ही ती फाईल मागवलेली आहे. आज आम्ही जी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमचं असंच म्हणणं आहे की त्या जिल्ह्याला त्या ठिकाणी ज्या वेळेला प्रांतांनी त्यांना प्रमाणपत्र दिलं त्या ठिकाणी कोणती कागदपत्र कन्सिडर केली हे त्यांच्या प्रमाणपत्रावर नमूद केलं, परंतु त्या व्यतिरिक्त त्यांनी काय दाखल केलंय ती संचिका आम्ही निश्चितपणानं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयानं मागवावी. सातारा शहराजवळ तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. संबंधित दोघे कोल्हापूर येथील रहिवासी असून अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशानं ते साताऱ्यात आले असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. अक्षय पाटील आणि अलंकार अशी या ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. अंमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण कारनं साताऱ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गस्त वाढवून सापळा रचला. सोनगाव परिसरात पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार आढळताच पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशन सातारा तालुका येथे काल एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये NDPS म्हणजे नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट खाली सेक्शन 8 आणि 20 याच्याखाली एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये 12 ग्रॅम हिरॉईन हे 2 आरोपींकडनं जप्त करण्यात आलेलं आहे. एका आरोपीचं नाव आहे अलंकार मुळीक आणि दुसऱ्याचं नाव आहे अक्षय पाटील. दोन्ही आरोपी हे कोल्हापूरचे आहेत आणि हे विक्री करता ते इकडे आल्याची जी खबर होती त्याच्या आधारे ही कारवाई सातारा तालुका पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आलेली आहे. बाजाराची किंमत सुमारे 9 लाख आहे हिरॉईनची आहे आणि याच्यामध्ये पुढचा शोध चालू आहे ज्याच्यामध्ये हे कुठून आणलं, काय आणलं आणि आधी काही असं काही केलं आहे का या आरोपींनी इकडे, या संदर्भाने पुढील तपास सातारा तालुका पोलीस स्टेशन करत आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.